मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग. पुढील 2 दिवसात भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार, सूत्रांची माहिती. तर महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास 28 जानेवारीपर्यंतची मुदत. शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक आज दुपारी 12 वाजता कोकण भवनात जाणार. शिंदे सेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून नगरसेवक नोंदणीसाठी जाणार. केडीएमसी पालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 नगरसेवकांचा व्हिडिओ व्हायरल. जनतेच्या आणि पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं हे नगरसेवक म्हणाले. केडीएमसी पालिका निवडणुकीत निवडून आलेले ठाकरेंचे 4 नगरसेवक अद्यापही गायब आहेत. बाकी 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केलाय. कल्याण डोंबिवली पालिकेत विरोधी बाकावर बसू भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही. उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. नॉट रिचेबल नगरसेवकांविरोधात कारवाईचा इशारा. केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या सेनेची आम्हाला आवश्यकता नाही. त्यांनी महत्त्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करू नये. उदय सामंत यांची टीका. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार. महापौर पदासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली. फडणवीसांची बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवारांसोबत चर्चा. मुनगंटीवारांसोबत चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे भांगडिया आणि जोरगेवारांना निर्देश. मुनगंटीवारांची चर्चा होऊनच अंतिम निर्णय होणार, सूत्रांची माहिती. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल. ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि इतर नेत्यांसोबत चर्चा. काँग्रेसचेही काही लोक आमच्या संपर्कात. आमचाच महापौर होणार, किशोर जोरगेवारांचा दावा. महापालिकेत बहुमत आमच्याकडे. घटक पक्ष मवियासोबत ठामपणे उभे राहतील. चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचाच महापौर बसणार, प्रतिभा धानोरकर यांचा दावा. पुणे महापालिकेत आज भाजपचा गटनेता निवडला जाणार. भाजपने बोलावली नगरसेवकांची बैठक. स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती. पुण्याचा सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीस घेणार. पुणे महापालिकेत सर्वाधिक तरुण नगरसेवक. 30 ते 50 वयोगटातील 101 नगरसेवकांची नोंद. पुणे महापालिकेत 165 नगरसेवक, त्यापैकी 101 नगरसेवक तरुण वयोगटातील. नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची आज गट नोंदणी होणार. भाजप नगरसेवक विभागीय आयुक्तांकडे जाणार. भाजपचा गटनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या कामकाज यादीत या प्रकरणांचा समावेश नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणूक होणार. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार. मुख्यमंत्री 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत प्रचार सभा घेणार. 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये सभा घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका. राज्यभरात एकनाथ शिंदेंच्या 30हून अधिक सभा आणि रोड शो होणार. जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग. साताऱ्यातल्या वाडा कुंभऋषी गणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा. अजित सकपाळ आणि संजय मोरेंच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन. नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे झडपी निवडणुकीतही शिंदेंचा मंत्र्यांना फोन करण्याचा फॉर्म्युला सुरू. महाबळेश्वरच्या तळदेव गावात पार पडलेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंनी सामंतांना फोन लावला. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 28 तारखेला अक्कलकोटमध्ये सभा. त्या दिवशी मुक्कामी राहून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेणार. पालिकेला कुणाचाही असो, पक्षाने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू. गणेश नाईकांचं शिंदेना आव्हान. तर नाईकांच्या भूमिकेशी सहमत राऊतांचं विधान. संपवायची भाषा कराल तर बाकीच्या हाताची घडी घालून बसणार नाही. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा भूमिका घेणार. तोडीस तोड उत्तर देणार. शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराज देसाईंचा गणेश नाईकांवर पलटवार. गणेश नाईक अवकातीत राहा. आधी स्वतःचं चारित्र्य साफ करावं. भाजपनं अशा भटक्या कुत्र्यांची राजकीय नसबंदी करायला हवी. शिंदेंच्या शिवसेनेतील ज्योती वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य. बाबासाहेबांचं नाव का नाही घेतलं? नाशिकमध्ये महाजनांच्या भाषणादरम्यान एका महिलेचा आक्षेप. वाटलं तर मला सस्पेंड करा. वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ. तर माझा असा काही हेतू नव्हता. महाजनांकडून दिलगिरी व्यक्त. आरएसएस आणि भाजपकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान. गिरीश महाजनांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. प्रकाश आंबेडकरांची मागणी. महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलेल्या महिला वनरक्षक अधिकाऱ्याशी साधला संवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपण आहोत. गिरीश महाजनांची पोस्ट. आंबेडकरी विचार आमच्या कृतीतूनही दिसतात. गिरीश महाजनांकडून स्पष्टीकरण.
धुळ्यात मंत्री गिरीश महाजनांविरोधात आंबेडकरी समाज आक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मंत्री गिरीश महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने आंदोलन. गिरीश महाजनांविरोधात आज पुण्यात आंदोलन. वंचित बहुजन आघाडी महाजनांविरोधात आंदोलन करणार. गिरीश महाजनांनी भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही. गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. मुंब्रा कधी एका रंगावर अवलंबून राहिला नाही. मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्यावर एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांचं वक्तव्य. तर तिरंग्यासाठी जगणार आणि तिरंग्यासाठीच मरणार असंही केलं भाष्य. लातूरच्या तांबळातील काँग्रेसच्या उमेदवार रंजना चौधरी आणि त्यांचे पती कालपासून बेपत्ता. अपहरण झाल्याचं काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन. वसई विरार महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी अशोक शेळकेंची निवड. येत्या बुधवारी नगरसेवकांची गट नोंदणी होणार. वसई विरार महानगरपालिकेत भाजपचे 43 नगरसेवक. अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी मवियाकडून नामांकन अर्ज दाखल. सुरेखा काळेंचा महापौर पदासाठी तर आझाद खान यांचा उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज सादर. महाड राडा प्रकरणात जामीन मिळताच विकास गोगावले प्रचारात सक्रिय. एक केस झाली म्हणून मी शांत बसेल असं विरोधकांनी समजू नये, विकास गोगावले यांचा इशारा. साताऱ्यात शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार. झेडपी निवडणुकीत मित्रपक्षांचा युतीसाठी प्रतिसाद नाही. आज युतीसाठी वाट पाहणार. शंभूराज देसाईंची माहिती. धाराशिवमधील शिंदेच्या शिवसेनेच्या अंतर्गत वादावर प्रताप सरनाईक यांच्याकडून अखेर पडदा. महायुतीच्या जागावाटपाच्या घोळावर आम्ही मार्ग काढू. सरनाईकांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या ज्या जागा भाजपला दिल्या त्या परत घेऊ. प्रताप सरनाईकांचं शिवसैनिकांना आश्वासन. लातूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव मानेंचा भाजपात प्रवेश. दिनकरराव मानेंचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुण्याच्या मावळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला. ताजेगावात भाजपकडून शक्ती प्रदर्शन. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी स्वतः उदय सामंत मैदानात. उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका. पृथ्वी तलावर सूर्यचंद्र आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, सावंतांचं वक्तव्य. पैसा आणि धाकट दडपशाहीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरींचा आरोप. आम्ही पैसे वाटून नव्हे, जनतेच्या बळावर बिनविरोध निवडून आलो आहोत. सिंधुदुर्गातील निवडून आलेले प्रमोद कामत यांचं वक्तव्य. दरम्यान जिल्ह्यात पाच जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आले. पैसे वाटून निवडून आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. शिवसेना शिंदे गटाचे आवाज मतदारसंघातील उमेदवार दिलीप भोईरांचा विजयाबाबत विश्वास. विरोधक कोणीही असो, जनता मला निवडून देईल असा विश्वास व्यक्त. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतील अर्ज माघारी घ्या, पैसे वाया घालवू नका. मंत्री चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला. रणजित शिंदे दूध संघासाठी अजित पवारांच्या पाया पडले. आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य. दूध संघाच्या 4 ठिकाणच्या जागा विकून कमिशन खाऊन मोठा भ्रष्टाचार केला, अभिजित पाटलांचा आरोप. धुळ्यात महापौर पदासाठी भाजपच्या 28 महिला नगरसेविका इच्छुक. लॉबिंग करू नका, भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांचं नगरसेविकांना आवाहन. नगरसेवकांना जनतेच्या संपर्कात राहण्याचं आवाहन. परभणी पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला बहुमत. काँग्रेस आज आपल्या गटाची नोंदणी करणार. महापौर पदाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, काँग्रेसच्या सचिन नाईक यांची प्रतिक्रिया. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती आता अंतिम टप्प्यात ताणली. अद्याप युतीची अधिकृत घोषणा नाहीच. काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या सर्व 59 जागांवर उमेदवार उभे केले. वंचितकडूनही 15 ते 17 जागांची मागणी. रायगडच्या महाडमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का. ठाकरे सेनेचे युवा तालुका प्रमुख प्रफुल्ल धोंडगेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. विकास गोगावलेंच्या प्रमुख उपस्थितीत धोंडगेंचा पक्षप्रवेश. संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे पासलकर आक्रमक. संभाजी भिडेंचं वक्तव्य योग्यच. पवारांनी एकीकडे माया दिली, दुसरीकडे संघर्ष दिला. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचं गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून समर्थन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेल. मंत्री महाजनांचं मोर्चेकऱ्यांना आश्वासन. मालाड स्टेशनवर हत्या झालेल्या आलोक सिंह यांचे वडील अनिल सिंह हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षा रक्षक. राजनाथ सिंह यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पालिका प्रशासनाकडून आवाहन.
अभिनेता वरुण धवनचा मुंबई मेट्रोत पुलअप्स मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये, व्हिडिओ व्हायरल होताच अधिकाऱ्यांचा इशारा. पुण्यात 11 मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचं काम सुरू. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याचा अहवाल मागितला होता. मुख्य मलवाहिन्या टाकण्याचं काम आता सुरू. सांगलीच्या विटा शहरात माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या घरासमोर भानामतीचा धक्कादायक प्रकार. माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर भानामतीचं साहित्य फेकलं. संतप्त नागरिकांकडून बंगाली भुंदूंसह एकाला चोप. कोल्हापूरच्या पन्हाळगडावरील सदोबा तलाव परिसरात मशिदीचं अतिक्रमण. 3 मजली अनधिकृत मशीद उभारल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. अनधिकृत मशिदीविरोधात हिंदुत्ववादी संघटना उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटणार. अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचं पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन. जुनी इमारत जीर्ण झाल्याने आमदार राजकुमार बडोले यांनी महसूल विभागात केला होता पाठपुरावा. बुलढाण्यातील मातोळा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न. अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. रस्त्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती. जळगावच्या भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुलीवरील मार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांचा विरोध. नागरिकांनी आंदोलन करून काम बंद पाडलं. अनेक वेळा होणाऱ्या अपघातानंतर क्रॉसिंग बंद करण्याची सूचना होती. शेतीपंपासाठी वीज मिळावी या मागणीसाठी धुळ्यातील सामोडे गावातील संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळ ठोकलंय. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न. संदीप जमादार असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या इस्माचं नाव. खोटं प्रमाणपत्र सादर करून फसवणूक केल्याचा आरोप. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलेचा पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. आत्मदहन करणाऱ्या महिलेची काही व्यक्तींनी 4 लाखांची फसवणूक केल्याची माहिती. पोलिसांनी समयसूचकता दाखवत महिलेला ताब्यात घेतले. थंडी आणि ढगाळ वातावरणातील बदलामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. द्राक्षबागेवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. तर अतिरिक्त औषध फवारणीमुळे 1.5 ते 2 लाखांचा खर्च वाढण्याची शक्यता. नागपूरच्या कापसी परिसरात गोडाऊनमध्ये अवैधपणे साठवलेल्या धान्याच्या साठ्यावर कारवाई. 2,20,000 किलो धान्यसाठा जप्त. कंपनी मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबच्या वतीने विंटेज बाईक आणि कारचं प्रदर्शन. ऐतिहासिक दसरा चौक मैदानात मोफत प्रदर्शन. प्रदर्शनातील विंटेज गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी केली मोठी गर्दी. भंडाऱ्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन. महिला विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची यातून माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार. आजपासून बँकांचा देशव्यापी संप. 4 दिवस कामकाज बंद असणार. 2 वीक ऑफ देण्याच्या मागणीसाठी 10 लाख कर्मचारी संपावर असणार. मदर ऑफ ऑल डीलची आज घोषणा. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार. 2007 मध्ये सुरू झालेल्या चर्चेला अंतिम स्वरूप. पुढील वर्षी मुक्त व्यापार करार लागू होणार. संपूर्ण देशात वंदे मातरम गायनादरम्यान उभे राहणं अनिवार्य होण्याची शक्यता. केंद्र सरकार याबाबत नवीन प्रोटोकॉल लागू करण्याच्या विचारात. वंदे मातरमच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने राष्ट्रीय गीतासाठीही प्रोटोकॉल लागू करण्यावर विचार सुरू. 77व्या प्रजासत्ताक दिनी अटारी सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांचं चित्तथरारक संचलन. बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी अटारी बॉर्डरवर नागरिकांची गर्दी. छत्तीसगडमधील माओवाद्यांचा राजधानीत पहिल्यांदा फडकला तिरंगा. प्रजासत्ताक दिनानिमित्त कररेगुट्टा पहाडीवर राष्ट्रीय ध्वज फडकला. सीआरपीएफ जवानांनी या पहाडीवर मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केलाय.